आता आपण बघूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। अजित पवारांनी अमोल मिटकरींचे कान टोचले। प्रवक्त्यांनी कसं बोलायचं अजितदारांनी समज दिली आहे। अमोल मिटकरींच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। संजय राऊतांची ठाकरे गटाच्या संसदीय पक्षनेतेपदी तर अरविंद सावंतांची गटनेतेपदी आणि अनिल देसाईंची प्रतोदपदी नियुक्ती करण्याची मागणी। लातूर नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे। तपासादरम्यान प्रकरणाचं बिहार कनेक्शन उघड। बिहार केंद्रांवर परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र समोर। सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक संजय जाधव यांचं निलंबन। नीट परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हा यांची कारवाई। राज्यात वाघांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं। अवघ्या 5 महिन्यात 16 वाघांचा मृत्यू। सरकारची छापील उत्तरात कबुली। 2018 पासून मे 2024 पर्यंत विजेचा करंट लागल्यानं 22 वाघांचा मृत्यू। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला। विधानसभा निवडणूक लढता यावी यासाठी केदार यांचा अर्ज। राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांकडून देहूतील तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन। सर्वदूर पाऊस पडून शेतकरी सुखी होऊ दे, सुनेत्रा पवारांचं विठुरायाकडे साकडं। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान तर श्री गजानन महाराजांची पालखी परभणीतून गंगाखेडकडे मार्गस्थ। ज्येष्ठ गायिका महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्यावरील पुस्तकाचं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन। स्वरस्वामिनी आशा पुस्तकात 90 मान्यवरांचे लेख आणि दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश।